तर बाबानो खिचको झालतो बघा इथं ओमक्या आणि मानी मामा रांडेजी मला पाणी पाजवायला आलेत उलट्या झाल्यानंतर ना शेवटला आलेत बघा सगळे झाल्यानंतर ना मग काय संध्याकाळी मन्या मिस्त्री आम्ही विसल्या पंक्या राजस्थान धाब्याला इथे जेवायला आलतो सुभाष मिस्त्री तीन राजस्थान धाब्याला मस्तपैकी दणका दिला बघा गरगटा करून बाजरीची भाकरी दही रायता दणका दिला मग काय दुसऱ्या दिवशी गाडी भरून निघलो बघा किनीच्या टोल ना गेलं दादा गाठ पडला दादा नारळ दिल्यात ह्या नारळाचा मी उपयोग दुसऱ्या ठिकाणी करणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दिसेलच मग काय तिथनं आलो बघा माऊल्याच्या हॉटेलला जेवण जाऊया म्हटलं एक नंबर आज एखादं सुद्धा शाकाहारी जेवण बनवलेलं माऊल्याच्या हॉटेलला शेवगेश शेंग असं टॉपची भाजी झालते की नाही आणि शाकाहारी जेवण एक नंबर असं टॉपचं आहे दणका घरच्यासारखं जेवण आहे नाद खोळाच मग काय तिथनं निघलो बघा आतीत पशी आलो ही आपली फॅन फॉलोइंग आहेत भावांच्या गाडीचं पेट्रोल संपलेलं गाडी रस्त्यात लावून माझ्या गाडीच्या मागे पळत आलती मी म्हणलं थांबा साईडला घेतो हे आलीत बघा भाऊ भावासनी भेटलो बघा त्यासनी विचारलं पेट्रोलला पैसे आहेत काय देऊ काय नाही म्हणले आहेत म्हणले पैसे भावासनी भेटलो हे आपले कळंबोळीतली पण आपली भाऊबंद गाठ पडलेली मग काय तिथनं पुण्यात आलो खेडशोबरच्या टोल नाक्याला हे दादा गाठ पडला दादा म्हणला सकाळी तुम्हाला भाजी करायला गाडीत म्हणला शेवग्या 3 शेंग घेऊन जावा म्हटला गाडीत आपल्या सगळे तरकारी माल भरलेला आहे मग काय भावाकडनं घेतले की ना आलो बघा गोडबंदरला सकाळी ठाण्यामध्ये आपल्याला सनीबाई घाट पडलेला सनीबाईंनी नाश्ता दिलता भावाला काय गडबडीत असल्यामुळे ब्लॉगमध्ये घेतलंच नाही मस्तपैकी गोडबंदरला येऊन खाव्या म्हटलं तर ह्याच्या पुढचा ब्लॉग दणका असणार आहे त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो